पहिल्यांदा निवडून आलोय. थोडं काही पत्रकार बंधूंना मी विनंती करतो, काय चुकल्यास थोडस घ्यावं. मान्य महापौर साहेब, कर आकारणीच्या संदर्भात काही सूचना आहेत. उत्पन्न संदर्भात सोलापूर शहरातील मेजर गाळे व मूळ धारकांनी मूळ गाळेधारकांनी त्या ठिकाणी पोट भाडेकरींना ठेवून 50-50 लाख रुपये 50-50 हजार रुपये 1 लाख रुपये भाडे घेतात. उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे आपल्या त्या 5 चौकातील मेजर गाळे त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टींची तपासणी होऊन त्या ठिकाणी त्या लोकांना मेजर गाड्यांना भाडं वाढवता येत आहे का या संदर्भात थोडीशी माहिती घेऊन थोडं त्या ठिकाणी आपलं उत्पन्न वाढेल अशा पद्धतीने या ठिकाणी सूचना करतो. त्याच पद्धतीने सोलापूर शहरामध्ये 225 झोपडपट्ट्या आहेत. त्या ठिकाणी 225 झोपडपट्टी वस्त्या आहेत. त्या ठिकाणी काही वस्त्यांवर काही दलित वस्ती असतील किंवा झोपडपट्ट्या असतील, घोषित झोपडपट्ट्या असतील, त्या ठिकाणी काही घरांना त्याचं टॅक्स लावलेलं टॅक्स पावतीच नाहीये. अशा सगळ्या घरांची तपासणी करून त्या ठिकाणी टॅक्स पावती करून त्यांना नळ कनेक्शन घ्यायचं असतं किंवा आपलं लाईट बिल घ्यायचं असतं, त्या संदर्भात त्यांना अडचणी निर्माण होतात. त्यांनाही 4 पत्र्याची खोलीवर जर त्यांचं नाव लागलेलं असेल महानगरपालिकेत त्यांना समाधानी वाटेल आणि त्या माध्यमातून आपल्याला कर रूपातून आपल्याला उत्पन्नही वाढेल. त्याच पद्धतीनं सोलापूर शहरामध्ये झालेल्या अनेक बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वापर परवाना घेतलं जात नाही आणि वापर परवाना घेतलाय की नाही त्या संदर्भात बांधकाम विभागाचे काही अधिकारी त्या ठिकाणी जाऊन तपासणी करत नाहीत. ज्या पद्धतीने बांधकाम वापर परवाना जर तुम्ही विचारलात किंवा घेतले तर त्या माध्यमातून ते बिल्डिंग बांधलेल्या त्या संदर्भातला तिथं कर आकारणी स्वरूपामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात कर रूपाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उत्पन्न वाढू शकतो. सोलापूर शहरामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये अपार्टमेंट बांधलेले आहेत. अशा अनेक अपार्टमेंट आहेत की ते अपार्टमेंट बांधतात आणि रजिस्ट्रेशन करतात आणि गाड्याला त्या ज्या मूळ मालकाला ती जागा दिली जाते आणि ते खरेदी विक्री करून त्यांनी ते पैसा मोठ्या प्रमाणात पैसा कमवतात. त्या माध्यमातून मला सांगायचं आहे बापूर साहेब, ज्या पद्धतीनं अपार्टमेंटचे लोक बिल्डर लोक त्या ठिकाणी मोठे मोठे बिल्डिंग बांधतात आणि फ्लॅट विक्री केली जाते. त्या ठिकाणी जर बघितलं तर 7-7, 8-8 वर्षांनी जे मूळ फ्लॅटधारक आहेत त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागामध्ये नाव नोंदणी करण्याकरिता आलेले असतात. त्यापूर्वी तिथं 7-8 वर्षांचे जे टॅक्स थकबाकी असतात, जेणेकरून मुळात जो बिल्डर असतो तर त्याच्याकडून ते थांबलेलं असतं, ते कुठेतरी सगळं विक्री करून तो परगावी गेलेला असतं. त्यामुळं नाहक त्रास त्या फ्लॅटधारकांना होतो. त्या फ्लॅटधारकांची नाव नोंदणी केली जात नाही. त्यामुळं सोलापूर महानगरपालिकेचा मोठा नुकसान त्या कर रूपामध्ये ते होऊ शकतं. माझी विनंती आहे महापौर साहेब, जे कोणी असे जर अपार्टमेंट बांधले असतील, पळून गेलेले असतील त्या लोकांना त्या ठिकाणी ते शोध काढून त्यांच्यावर नोटिसा काढून त्यांच्यावर घरावर जप्ती आणून ते टॅक्स भरून घेतलं पाहिजे आणि जे कोणी मूळ आता ते राहतायत त्यांच्याकडून त्यांचे नावं लावले पाहिजे, जेणेकरून त्यांचे बँकेचे कामं असतील किंवा अन्य कामं असतील टॅक्सच्या माध्यमातून आपल्या कर रूपाच्या माध्यमातून आपलंही उत्पन्न वाढेल आणि एक नागरिकांना दिलासा वाटेल. ते वणवण अशा भटकत असताना त्यांचे त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे बाबा. तशाच पद्धतीनं भवानीपेठ प्रभाग क्रमांक 3 भवानीपेठ भागामध्ये जय भवानी बाग आणि जय भवानी क्रीडांगण मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्या आजूबाजूला आता माझ्या मते साधारणतः एक 25 ते 30 गाड्या आहेत आयुक्त साहेब. त्या शेजारी त्या भोवताली युवकांना एक रोजगार पण मिळेल आणि एक साधारण 50 ते 60-70 गाड्या एक चांगल्या पद्धतीचे गाड्या निघू शकतील. त्या माध्यमातून कर रूपामध्ये आपल्या महानगरपालिकेचं उत्पन्न एक चांगल्या मोठ्या प्रमाणात होईल असं मला शंका बिलकुल वाटत नाहीये. त्याच पद्धतीनं नगर अभियंत्याच्या माध्यमातून थोड्याशा काही सूचना आहेत बापूर साहेब. सोलापूर शहरामध्ये बरेचसे सदस्य गेल्या वर्षीच्या अंती पर्जन्य दृष्टीमुळे अत्यंत खराब झालेले आहेत. त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यावेळी प्रशासकीय कार्यक्षमता असल्याने किती प्रवेश काढले आणि काय परिस्थिती झाली आणि कुठं काय बुजवले यावर कुठंच कोणाचाही ठिकाणा नाहीये. अनेक शाळा आहेत, प्रार्थना स्थळ आहेत, अनेक ठिकाणी मोठे मोठे कॉलेजेस आहेत. त्या ठिकाणी लहान मुलांचे किंवा युवकांचे किंवा विद्यार्थिनीचे ऍक्सिडेंट होऊन हात मोडणं पाय मोडणं अशा प्रकारे खूप घटना घडलेल्या आहेत. महापौर साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, कुठं कुठे अशा पद्धतीने सोलापूर शहरामध्ये अशा परिस्थिती रस्ते आहेत त्या ठिकाणी दुरुस्ती होण्यासंदर्भात त्या ठिकाणी आदेश व्हावेत. शहरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजारपेठा आहेत. त्या बाजारपेठा उदाहरण सांगायचं म्हणजे मधला मारुतीमध्ये मोठ्या गाड्यातून त्या ठिकाणी आपण माल वाहतूक करून आणतो. त्यामुळं एखादी मोठी गाडी ट्रक वगैरे जर थांबलं तर त्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होतं. त्यामुळं खूप लोकांना त्रास सोसावा लागतं. माझी विनंती आहे महापौर साहेब, शहराच्या बाहेर लॉजिस्टिक सेंटर काढावं
त्या ठिकाणी बाजारपेठाच्या माध्यमातून त्या ठिकाणी येणारा माल त्या ठिकाणी उतरवावा आणि त्याच्या त्याच माध्यमातून छोट्या गाड्यातून त्या ठिकाणी वाहतूक करून त्या छोट्या जे काही व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवावं, जेणेकरून आपल्याला वाहतुकीची कोंडी होणार नाही. अशा पद्धतीची विनंती मी तुमच्या माध्यमातून करतोय. विशेष म्हणजे आज सोलापूर शहरामध्ये गवळी समाजांचं पण खूप मोठा गवळी समाज आहे. त्या ठिकाणी म्हशी वगैरे करतात. नाही त्याच पद्धतीने लॉजिस्टिक सेंटरच्या माध्यमातून एखादा जागा उपलब्ध करून द्यावं. त्या माध्यमातून तिथं जरी ठेवले आणि त्यातून दूध उत्पादन करून आपल्याला जर शहरामध्ये दिलं तर त्या रस्त्यावर कुठल्याच गाडीचं साम्राज्यही होणार नाही आणि आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं वाहतूक कोंडी यामधून आपल्याला व्यवस्थित करता येईल असं मला या ठिकाणी वाटतंय. तसं तर लॉजिस्टिक सेंटरच्या संदर्भात सांगायचं झालं तर महापौर साहेब, मला वाटतं आयुक्त साहेबांनी डीपीआर प्लॅन शासनाकडे पाठवलाय. माझ्या माहितीप्रमाणे सोलापूर शहरात ज्या पद्धतीने डीपी प्लॅन करून पाठवायचा प्रयत्न होत असताना ते सभागृहाची मान्यता घेऊन त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे. ते पुन्हा मागून घेऊन त्या पद्धतीने ते दुरुस्ती करून त्यामध्ये ह्या लॉजिस्टिक सेंटरच्या संदर्भात विचार होतो का या विषयाची सूचना मी या ठिकाणी करतोय. विद्युत विभागाच्या संदर्भात काही सूचना आहेत महापौर साहेब. सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जे लाईट रस्त्यावर बसवलेले आहेत त्यातील काही दिवे पिवळसर झाल्याने काही ठिकाणी अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. अनेक भागामध्ये रात्रीच्या वेळेस असलेली घटना घडू नयेत अथवा अपघात होऊ नये अशा म्हणून ज्या ज्या ठिकाणी लाईट नाहीत त्या पोल नाहीत अशा भागाचा सर्वे करून त्या ठिकाणी दिवाबत्तीची सोय करावी. माझ्या मते आता असलेलं जे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून संपलेलं जे टेंडर आहे ते संपलेलं आहे असं मला कळतंय. त्याच पद्धतीनं पुढील टेंडरसाठी किंवा सोलापूर शहरातील प्रकाशमय राहायला पाहिजे आणि कुठेही लाईट दिवाबत्ती बंद पडू नये अशा पद्धतीची काळजी करून लवकरात लवकर त्या संदर्भात सूचना कराव्यात असं या ठिकाणी मला वाटतंय. सोलापूर शहरातील मुख्य रस्त्यावर जे काही हायमास्ट आहेत, माझी एक विनंती आहे महापौर साहेब, हायमास्ट आपण लावत असताना एका ठिकाणी 4-4 अशा पद्धतीचे मोठे हायमास्ट असतात. माझी कळकळीची विनंती आहे, एकदा जर हायमास्ट बंद पडला की चारी लाईट बंद पडताना ते चौक अंधारमय होतं. त्यापेक्षा चौकामध्ये चारी कोपऱ्याला एक एक जरी आपण दिवाबत्ती किंवा एक पोल उभा करून चारी बाजूला जर उभं केलं त्याचा फायदा असा होईल, जर एखादं लाईट बंद पडलं तर एका ठिकाणी बंद पडेल तिन्ही चालू असतील आणि त्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचा प्रकाश कुठेही अंधार होणार नाही किंवा कुठलाही अनर्थ घडणार नाही असं मला या ठिकाणी वाटतंय. शहरामध्ये अनेक ठिकाणी क्रीडांगणे आहेत. त्या ठिकाणी लाईटची गैरसोयीमुळे संध्याकाळचे जे खेळ सादर करायचे सामने घ्यावे लागतात, खो खो कबड्डी असू दे किंवा अन्य खेळ असतील, त्या ठिकाणी अनेक असे मैदान आहेत की त्या ठिकाणी लाईटची सोय नसल्या कारणाने खेळाडूंना त्या ठिकाणी कुठलाच भाग घेता येत नाही आणि कुठलाही साधा खेळ खेळता येणार नाहीये. अशा पद्धतीच्या अनेक गोष्टीची सूचना मी तुमच्या समोर मांडत असताना महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेली समाज मंदिरे ठिकठिकाणी ओस पडलेले आहेत. काही समाज मंदिरे मोडकळीस आलेले आहेत. अशा समाज मंदिरांची सेवाभावी संस्थांना चालवण्यासाठी दिल्यास योग्य वापर होऊन महानगरपालिकेचा नक्की यामध्ये फायदा होईल असं मला या ठिकाणी नमूद करायचं आहे. सोलापूर शहरामध्ये असलेल्या फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊन आता उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे आपण चांगले मोठमोठे डिवायडर त्या ठिकाणी घेतले त्या ठिकाणी फुटपाथ बांधलेला आहे. फुटपाथ हे पादचाऱ्यांसाठी चालण्यासाठी असतो, पण आज सोलापूर शहरामध्ये कुठेही बघितलं तर त्या ठिकाणी ते फुटपाथाची व्यवस्था अतिक्रमण करून ते सगळे लोक त्या ठिकाणी वापरायचा प्रयत्न करतात. माझी कळकळीची विनंती आहे, त्या फुटपाथ आपल्याला पादचाऱ्यांसाठी एक सोयीने ठेवलं पाहिजे जेणेकरून आपल्याला लोकांना एक चांगल्या पद्धतीचं शिस्त लागेल आणि चांगल्या पद्धतीचं वाटेल असं मला सोलापूर शहरामध्ये स्वच्छ सोलापूर आणि सुंदर सोलापूर दिसण्यामध्ये भर पडेल असं मला या ठिकाणी वाटतंय. सोलापूर शहरामध्ये सार्वजनिक आरोग्य अभियंत्याच्या विषयासंदर्भात जर बोलायचं झालं, सोलापूर शहरामध्ये जुन्या पद्धतीच्या ब्रिटिशकालीन पाईपलाईन असल्याने नेहमी ते लाईन चोकअप होऊन नागरिकांना अचानक त्रास सहन करावा लागतो. अशा ड्रेनेज लाईन शोधून काढून ड्रेनेज लाईनच्या घालण्याची कारवाई करावी. सोलापूर शहरामध्ये 9 इंची 12 इंची आणि टाटाचे लाईन कुठल्या रस्त्याला आहेत, काय काय परिस्थिती आहे. आज गल्लीबोळामध्ये जर बघितलं तर कुठल्या तरी पीएचला जर बोलवलं तर अशी परिस्थिती आहे. जुन्या अधिकारी जे कोणी असतात साहेब ते त्यांना माहिती आहे, त्यांना बोलावून घेऊ आपण, तुम्ही फोन करा. तो रिटायर झालेले त्या 5 टीचरला विनंती करून आले आम्हाला बोलावून घ्यावं लागतं आणि त्यांना विचारावं लागतं की बाबा ही लाईन कुठं आहे काय. या संदर्भात जे काही ड्रेनेजच्या लाईनच्या संदर्भातले मॅप आहेत ते सोलापूर शहराच्या सगळ्या नकाशाच्या माध्यमातून आपल्याला एखादी ओसी एखादं व्यवस्थित आपल्याकडे नकाशा आणि प्लॅन तयार राहून आपल्याकडे ठेवावं असं मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सूचना करतोय. मी बोलू आता महापौर साहेब मी बोलतो.
महापौर साहेब माझं होते ताई लवकर शॉर्टकट मध्ये नाही, तुम्ही 3 वेळा निवडून आला, तो पहिल्यांदा आला. होऊ दे ना. सोलापूर शहरामध्ये येणाऱ्या पाण्याचे व्यवस्थित नियोजन करून पाणी पुरवठ्यामध्ये नागरिकांना ज्या वेळेस पाणी आपण देण्यात येणार आहे अशा वेळेस संबंधी वेळापत्रक निश्चित करून त्याच वेळेस पाणी देण्याची व्यवस्था करावी. यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही किंवा कामाची किंवा कुठल्याही गोष्टीचा अडचण येणार नाही अशा या माध्यमातून सूचना कराव्यात. वर्षानुवर्षे आपला अनुभव आहे असा आहे, ज्यावेळी पावसाळा सुरू होतो त्यावेळी नाले साफसफाई काम पट्टेदाराला दिलं जातं. आता उदाहरण सांगायचं म्हणजे कुंभारवेस पासून ते घोंगडे वस्ती पासून ते रूपाभवानी मंदिराकडे जाणारा नाला, त्या ठिकाणी आता महिना झाला मी स्वतः आयुक्त साहेब असतील, डोकरे साहेब असतील, मला वाटतं कारण साहेबांना सांगितलं त्यांच्याकडे डिपार्टमेंट, तर आपले अकुलवार मॅडम असतील, आणखीन अशा सगळ्या अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा फक्त त्या ठिकाणी बाबासाहेब माझी विनंती आहे, त्या ठिकाणी काळ काढून फक्त बाजूला ठेवलं गेलं. त्या मक्तेदाराला किती पैसे दिले, कोण किती घेतले, काय केले याचा गाव ठिकाणा नाही आहे. माझी कळकळीची विनंती आहे, ज्या पद्धतीने मी इथं पोटखिडकीने बोलत असतो साहेब, महिना झाला मी तिथं सांगतोय, आम्ही एकेकाळी जर आमचं काम जर ऐकत नसेल तर साहेब आम्ही आयुक्तांच्या कार्यालयासमोर तक्रार पण आणून टाकलेला आहे, आमच्यावर गुन्हे पण झालेले आहेत. पण आम्हाला अशी वेळ आणून देऊ नका. माझी कळकळीची विनंती आहे, जे काय गाळ बाजूला काढून टाकलेलं आहे ते त्वरित उचलावं. अशा अनेक ठिकाणचे आहेत, फक्त एका भागाचं मी आमच्या प्रभागात एका ठिकाणचं सांगतोय. अशा अनेक सोलापूर शहरामध्ये परिस्थिती आहे, त्यामुळे दुर्गंधी पसरून रोगराई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून महापौर साहेब संबंधितांना या संदर्भात आदेश व्हावेत असं मी विनंती करतोय. सोलापूर शहरामध्ये नाले दुरुस्तीकरिता शहरामध्ये 98 कोटी रुपये शासनाकडून मंजूर झालेले आहेत. त्याच माध्यमातून 92 लाख रुपये आमच्या या प्रभाग क्रमांक 3 मध्ये घोंगडे वस्ती भागात कुंभारवेस घोंगडे वस्ती रूपाभवानीकडे जाणारा नाला ते कुंचवटीवर करून एक चांगल्या पद्धतीचं साईडला जे काही भिंती आहेत ते वाढवण्यासंदर्भातलं नियोजन त्यामध्ये असताना आतापर्यंत कुठल्या कामाची परिस्थिती काय आहे काय नाही काहीच त्याला माहिती नाहीये आणि ते लवकरात लवकर काम सुरू करावं. त्या ठिकाणी अकोला मॅडमला माहिती आहे, त्या टाटा गणपती घोंगडे वस्ती भागातला रस्ता फक्त तिकडे नाल्याचं पाणी येते म्हणून 15 लाख रुपयाचा रस्ता त्या लोकांनी करू दिलेला नाहीये. म्हणून एक शोकांतिक आहे, ज्या पद्धतीनं आपले पैसे परत जातात त्या पद्धतीनं नगरसेवक किंवा आम्ही काम करत नाही असं लोकांना निदर्शनास येतं. माझी कळकळीची विनंती आहे, अशा होता कामा नये. ज्याच्या वेळेस वर्क ऑर्डर होत आहे किंवा ज्याच्या वेळेस टेंडर निघतात त्या ठिकाणी लागलीच कामाची सुरुवात केली पाहिजे. काय अडचणी असतील तर त्या संबंधित लोकप्रतिनिधींना विचारून ते कामाची सुरुवात करावी असं मी तुम्हाला महापौर साहेब विनंती करतोय. आरोग्य खात्याच्या संदर्भात 1-2 मिनिटं मी बोलतोय. सोलापूर शहरामध्ये व्हिडिओ बनणाऱ्या माता भगिनी झोपडपट्टी राहणाऱ्या माता भगिनी यांच्याकडे माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या आरोग्याच्या संदर्भात अतिशय काळजी घेत असताना या ठिकाणी सोलापूर शहरातील प्रसूतीगृह दवाखाने यांच्याकडे प्रशासकीय काळामध्ये सक्षमपणे चालवित नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे गोरगरीब नागरिकांना त्या ठिकाणी माझी विनंती आहे, माननीय महापौर साहेब तुम्ही 1-2 हॉस्पिटलमध्ये भेट द्या. आरोग्य खातं हे अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. दवाखाना इस्पितळ किंवा आपले प्रसूतीगृह हे अतिशय महत्वाचा विषय असताना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही सरप्राईज व्हिजिट करा, आयुक्त साहेबांना घेऊन जावा. आरोग्याच्या दवाखान्यात कुठेतरी प्रसूतीगृहात गेलं तर तिथे किती घाणीचं साम्राज्य साचलेलं असतं बघा साहेब. माझं उलट म्हणणं आहे, आरोग्य अधिकारी असतील किंवा सगळे जे काय खाते प्रमुख इथे बसलेले आहेत ते त्यांचे जरी डिपार्टमेंट स्वच्छ केलं तर सोलापूर स्वच्छ व्हायला लय दिवस लागणार नाही आहे. त्या पद्धतीनं आपलं त्या ठिकाणी उपजीविका ज्या ठिकाणी घरं बांधतोय त्या पगारावर आपल्या मुलाबाळांचे शिक्षण देतोय, त्या मुलाबाळांचं लग्न करतोय, त्या संस्थेचा जर विचार चांगल्या पद्धतीने केला तर आपण सोलापूर शहर आणि स्वच्छ सोलापूर आणि सुंदर सोलापूर व्हायला फार काळ लागणार नाही आहे. माझी विनंती आहे साहेब, त्या ज्या दवाखान्याच्या परिस्थिती जर बघितलं तर अतिशय घाणीचं साम्राज्य असतं. या सगळ्या स्वच्छ आणि नीटनेटकेपणाने झाले पाहिजे आणि जे काय तिथं म्हणजे साहित्य कमी आहे किंवा त्या संदर्भात आहे, आम्ही ज्या वेळेस त्या संबंधित दवाखान्यामध्ये गोलचडून राहू दे किंवा आमचं जय भवानीच्या रुग्णालयात राहू दे त्या ठिकाणी भेट दिल्या असतात. त्या ठिकाणी आम्ही सांगत असतो तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमतरता आहे ते सांगा पत्रव्यवहाराने आम्हाला सांगत जावा. त्यांचं काम एवढंच असतं, आम्ही वरच्या अधिकाऱ्यांना कळवलं असं नाहीये. थोडा पाठपुरावा करत जावा. संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना मी विनंती करतो, पाठपुरावा केल्याने मिळतंय. आज एखादं पाल रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही. फक्त तुम्ही तुमच्या पत्रावर जर तिथं पुढे ढकलून काम झालं असं म्हणत असाल तर ते 100% तुमचं चुकीचं आहे असं या ठिकाणी मला नमूद करावं लागतंय.
आता नागरिकांच्या अंत्यविधीसाठी शववाहिका असतील, रुग्णवाहिका असतील, कैलास रथ असतील, खड्डे मारण्यासाठी जेसीबी असेल. महापौर साहेब, तुम्ही काल व्हॉट्सअप बघितलं असेल माझं, मी तुम्हाला व्हॉट्सअपवर एक मेसेज टाकला होता. महापौर साहेब, मला अतिशय शोकांतिका असं वाटतंय, काल मी एका स्मशानभूमीमध्ये मैत्रीला गेलो असता त्या ठिकाणी अर्धमय झाल्या त्या ठिकाणी जेसीबी बंद पडलं होतं. दोन्ही चाकं पंक्चर झालेली होती. अशा परिस्थितीमध्ये जेसीबी होतं. मी शेवटी लोकरे साहेबांना सांगून, संबंधित त्या बसलेल्या विभागांना, पोपाळे साहेबांना सांगून वगैरे जेसीबी मागवलं. म्हणजे आम्हाला 2 तास तिथं माहितीसाठी एखाद्या जेसीबी साठी माती ओढण्यासाठी तिथं थांबावं लागतं, अशी परिस्थिती आहे. म्हणून मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो, ज्या ठिकाणी अंत्यविधी होतो त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं एक आराम तरी त्यांना त्या ठिकाणी तरी वाटला पाहिजे. त्या ठिकाणी कैलास रथ आपल्या सोलापूर शहराच्या लोकसंख्येनुसार 3 कैलास रथ आणि 3 जेसीबी छोट्या राहिल्या पाहिजे. अतिशय महत्वाचा विषय आहे साहेब. या पद्धतीचा विषय करत असताना काळजीपूर्वक त्या ठिकाणी व्यवस्था करावी असं मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. घनकचऱ्याच्या संदर्भातला विषय आहे. शहरामध्ये झाडूवाले सेविका 650 असे संबंधित अधिकाऱ्यांकडून दिलेल्या माहितीवरून कळून येते. अनेक भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून एकच ओरड होत आहे, आमच्याकडे झाडूवाली बाई आली नाही का. तर तिथं कुठेतरी 3,000-4,000 रुपयाला आपल्या जे कायम असत आहे ते तिथे कामाला लावते आणि आपलं निघून जाते. मी यापूर्वी सुद्धा बजेटच्या संदर्भातल्या बैठकीमध्ये पण मी तुम्हाला आयुक्त साहेब बोलून दाखवलेला आहे. या संदर्भात एक कळणं अतिशय गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं आपल्याकडे एवढे 650 महिला किंवा झाडूवाले सफाई कामगार असतील तर आपण सोलापूर स्वच्छ ठेवू शकलो नाही. आपण आपल्या अंगणातल्या त्या लोकांच्या रस्त्यावर जर कचरा झाडू साफ करू शकलो नाही तर याला काय अर्थ राहणार नाही. लाखो करोड रुपयाच्या माध्यमातून या ठिकाणी महानगरपालिकेचा पैसा खर्च होतो. त्याकडे काळजीपूर्वक लक्ष घातलं पाहिजे आणि दिलं पाहिजे असं मला या माध्यमातून सांगावं असं वाटतं. विशेष म्हणजे 1100 ते 1200 अधिकारी आणि आरोग्य खात्यामध्ये कर्मचारी आहेत. त्या गोष्टीला आपल्याकडं एक जबाबदार सेनापती म्हणून मुख्य सफाई अधीक्षक या पदाची रिक्त आहे. त्या ठिकाणी एक चांगले सक्षम अधिकारी त्या ठिकाणी द्यावा आणि एक सफाई अधीक्षक म्हणून त्या ठिकाणी नेमून एक चांगल्या पद्धतीचं काम करायला पाहिजे. या माध्यमातून मी या ठिकाणी तुम्हाला सूचना देऊ इच्छितो. सोलापूर शहरातील अनेक शौचालय मोडकळी झालेले आहेत. नव्याने बांधणे, नागरिकांची सोय करणे अत्यंत आवश्यक आहे. परवा सर्वसाधारण सभेमध्ये एक शौचालय बांधण्याकरिता आनंद जाधव साहेबांनी 8 लाख रुपयाचं एस्टिमेट केल्याचं दिसून आलेलं चित्र या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून तात्काळ निलंबित करावे. तसेच स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर या योजनेअंतर्गत नागरिकांना शौचालय दुरुस्त करून सेवा पुरवण्याचे काम करावे. अशा शौचालयाजवळ एक बोर आणि एक सबमर्सिबल पंप असं मारून त्या ठिकाणी एक चांगली योजना करत असताना अनेक सोलापूर शहरामधील शौचालय आहेत त्या ठिकाणी बोरही नाही आणि सबमर्सिबल पंपही नाही. स्वच्छ करण्यासाठी पाणी आपल्याला हे अतिशय महत्वाचा विभाग आहे आणि त्या ठिकाणी असणारा कर्मचारी हे सदैवानी रोज स्वच्छता झाली पाहिजे म्हणजेच आपल्याला रोगराई पासून त्या ठिकाणी मुक्त होता असं मला त्या ठिकाणी सांगावं वाटतं. महत्वाचं सांगायचं म्हणजे उद्यान विभागाच्या संदर्भातला विषय आहे. सोलापूर शहरामध्ये असलेले अनेक उद्यानं आजला ओस पडले असून त्या ठिकाणी अत्यंत विधायक परिस्थिती असल्याचे दिसून येते. उद्यान विभागाकडे 169 कर्मचारी आहेत अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे. असे असताना एकूण भागामध्ये एकही कर्मचारी असल्याचे दिसून येत नाही. एखादी दुसरी बाग सोडली तर सर्व भागांमध्ये पाणी केली तर काही ठिकाणी पाणी नसते, काही ठिकाणी माळी नसतो, काही ठिकाणी कर्मचारी नसतात अशी परिस्थिती दिसून येते. वास्तविक वयोवृद्ध लोकांना वेळ घालवण्यासाठी बागेची व्यवस्था असणे आवश्यक आहे. या उद्देशाप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना काम करून घेण्यावर क्रमप्राप्त आहे. विशेष बाबीकडे मान्य महापौर साहेबांनी याकडे लक्ष द्यावं असं मी या ठिकाणी विनंती करतो. शेवटचं आता मला वाटतं लई बोललोय असं वाटत असेल तर झालं का आता एक शिक्षण हो ताई भारतीय जनता पार्टी आहे. आम्ही कुठलं पार्टी बोला ना. तेच म्हणलं लवकर घ्या महापौर साहेब सगळ्या सदस्यांना शिस्तीला राहायला ते सगळं शिस्तीमध्ये तेच म्हणलं. शिक्षण मंडळाच्या संदर्भात असं तुम्ही बोलले की आणि मला बोला. अनेक भागामध्ये शहरामध्ये बागांसाठी रिझर्वेशन असलेल्या जागा आहेत. अशा जागांवर वृक्षारोपण करून शहरामध्ये असलेले प्रदूषण कमी करण्यासाठी त्यांचा वापर करावा. मुलींसाठी स्पर्धा परीक्षा घेणे, एमपीएससी युपीएससी साठी परीक्षेतून ज्या विद्यार्थी उत्तीर्ण होतात अशा विद्यार्थिनींना अर्थसहाय्य करणे. जिजाऊ जयंती, रमाई जयंतीच्या औचित्य साधून मुलींना प्रशिक्षण देणे, यामध्ये स्वसंरक्षण, सुंदर हस्ताक्षर वगैरे बाबतची स्पर्धा ठेवणे आणि
किंवा या अशा योजना राबवण्यात यावे. तसेच महिलांसाठी आरोग्य शिबिरं भरण्यात यावी. 1ली ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थिनींचा दप्तर वाटप करणे, टिफिन व पाण्याची बॉटल देणे असे विविध कार्यक्रम महिलांसाठी व विद्यार्थिनींसाठी करण्यात यावं असं मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो. त्याच पद्धतीने शिक्षण मंडळाच्या संदर्भातला शेवटचा विषय आहे. सोलापूर शहरामध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यासाठी तात्काळच्या हालचाली होणे अपेक्षित आहे. शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी अशी पालिका प्रशासनाने केंद्राच्या सीबीएसई बोर्डाची मान्यता घेण्यासाठीचा प्रस्ताव आपल्या पालिकेत सर्वसाधारण सभेत सादर करावा. त्यामुळे येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून शहरातील अनेक पालिकेच्या शाळेमधून सीबीएसई व स्टेट सिलेबस पद्धतीची इंग्रजी माध्यमांच्या शाळा गोरगरीब विद्यार्थ्यांना सोयीचे होईल आणि इंग्रजी खाजगी माध्यमाच्या भरमसाठ वाढवलेल्या फीच्या संदर्भात तात्काळ ते कमी होईल. आणि असे मी सूचना मान्य महापौर साहेब या तुमच्या माध्यमातून मी आयुक्तांना मी विनंती करतो आणि अशा पद्धतीच्या सूचना व शिफारसी घ्याव्यात. धन्यवाद. कॉलेजची संधी दिली त्याबद्दल मी माझा या ठिकाणी आभारी आहे.